पेपरला बातमी अशी होती की पाकिस्तानमध्ये पेट्रोल 500 रुपये लिटर आणि 450च्या आसपास डिझेल आहे. जर एवढी महागाई असेल तर त्या देशात काय चाललं असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता. अफगाणिस्तानमध्ये महागाई एवढी आहे की 70 रुपयाला एक भाकरी भेटते, म्हणजे ब्रेड वगैरे असं पकडा आपण. अशाच प्रकारचं एकदा फ्रान्समध्ये तिथल्या सरकारने पेट्रोल डिझेल वाढवले. नागरिक जर सुशिक्षित असतील, नागरिक जर संघटित असतील तर कशा प्रकारे क्रांती होऊ शकते याचं एक उदाहरण आहे की फ्रान्समध्ये जेव्हा सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या, दुसऱ्या दिवशी लोकांनी नेहमीप्रमाणे कामाला निघाले, सगळे रस्त्यावरती आले आणि ज्या ज्या ठिकाणी गाडी आहे त्या ठिकाणी गाडी बंद केली, लॉक केली आणि मेट्रोनी बसने आपापल्या घरी निघून गेले. संध्याकाळपर्यंत फ्रान्स सरकारने निर्णय जाहीर केला की आम्ही सगळी पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घेत आहोत. याला म्हणतात नागरिक संघटन. हां, लक्षात घ्या, देशाचं 1 रुपयाचं नुकसान केलं नाही, तोडफोड नाही, कुठं काय नाही. फक्त ही दरवाढ जी आहे आम्हाला नागरिकांना परवडणार नाही, आम्ही याच्या विरोधात आहोत. निषेध म्हणून सगळ्यांनी आपापल्या गाड्या रस्त्यावर आणल्या, गाड्या तिथंच पार्क केल्या, रस्त्यावरती लॉक केल्या आणि मेट्रोनी घरी निघून गेले. ज्यावेळी सरकारने जाहीर केलं की आम्ही हे सगळं परत घेतलेलं आहे, मागे घेतलेलं आहे, त्यावेळी सगळे लोक परत आपल्या मेट्रोने आले. जिथे ते त्याची गाडी होती 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर तिथे गेले, आपापली गाडी चालू केली आणि आपापल्या घरी गेले. ज्यावेळी सगळे नागरिक संघटित असतात, 1 दिवसामध्ये सरकारला निर्णय बदलायला लावू शकतात. भारतामध्ये 15-15, 20-20 वर्षे निर्णय सरकारला घ्यायला आपण भाग पडू शकत नाही, कारण प्रत्येकाला असं वाटतं की कुणीतरी करेल, दुसरे करतील आणि मग आपल्याला काहीच होत नाही. याच असंघटितपणाचा फायदा घेऊन मोगलांनी 400 वर्ष राज्य केलं. मोगल म्हणजे तुर्कस्तानातून आलेली एक फॅमिली आहे, मोगल वंशाची. त्यांनी 400 वर्ष राज्य केलं. 3000 ब्रिटिश भारतामध्ये आले. भारतीय लोक एकमेकाच्या भानगडीत पडत नाहीत, म्हणजे काय प्रगतीच्या, फक्त एकमेकाच्या उराव बसायलाच कामाला येतात. हे ब्रिटिशांनी ओळखलं. 3000 ब्रिटिश फक्त इथं आले, 300 वर्ष भारतावरती राज्य केलं. हे दुर्दैव आहे. ते बदलण्यासाठी आपल्याला खूप ताकद लावावी लागेल आणि त्याचीच ही सुरुवात आहे. धूळमुक्त हा तसा लोकांना गांभीर्य वाटणारा विषय नाही. जेव्हा कोरोनासारखं हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन सुरूच होतील फुफ्फुसामध्ये, हां, त्यावेळी त्यांनी रडून काय फायदा का. म्हणजे ज्या आया आता आपल्या लेकरांना घेऊन किंवा जे बाप आपलं हे कॅम्पेन चालू असताना बाजूने गेलेत ना, त्यांना ते आठवणारे नंतर भले वर्षांनी 2 वर्षांनी जेव्हा त्या फुफ्फुसामध्ये सिमेंट सापडेल ना, तेव्हा लक्षात येईल की अरे कुणीतरी काय 5-50 सज्जन माणसं होती जी धूळमुक्ती बोंबलत होती, ते ऐकलं असतं तर आज आपलं पोरगं वाचलं असतं. हे दूरदर्शीपणा पाहिजे.